जालन्याच्या कुंडलिका नदीच्या काठावर प्रभू श्री रामचंद्र यांनी त्यांचे वडील राजा दशरथ यांचं मासिक श्राद्ध घातल्याची आख्यायिका सांगितली जाते। त्यामुळे जालना ही भूमी प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे। या भूमीत श्रीराम यांच्या पाऊलखुणा देखील आढळतात आणि त्याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी। प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जालना जिल्हा आहे। मी सध्या उभा आहे जालना शहरातील रामतीर्थ स्मशानभूमी या ठिकाणी आणि या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र यांनी त्यांचे वडील राजा दशरथ यांचं मासिक श्राद्ध घातल्याची एक आख्यायिका आहे। प्रभू श्री रामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण हे जेव्हा वनवासाला लंकेला निघाले होते त्यावेळेला जालन्यातून जात असताना राजा दशरथ यांचं एक मासिक श्राद्ध पडलं होतं आणि ते मासिक श्राद्ध प्रभू श्री रामचंद्र यांनी जालन्यातल्या या ठिकाणी म्हणजेच कुंडलिका नदीच्या काठावर घातल्याची एक आख्यायिका आहे। उत्तर भारतातील प्राध्यापक पोपटलालजी तिवारी यांनी त्यांचं एक ऐतिहासिक संशोधन हे सिद्ध केलेलं आहे आणि त्याचा त्यांनी आधार घेतलेला आहे, तो म्हणजे वाल्मिक रामायणाचा। आणि त्या वाल्मिक रामायणाचा आधार घेऊन त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की प्रभू श्री रामचंद्र यांनी जेव्हा वनवासाला निघाले होते त्यावेळेला ते जालन्यात आले होते आणि या ठिकाणी त्यांनी त्यांचे वडील म्हणजेच राजा दशरथ यांचं मासिक श्राद्ध घातलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी हिंदू परंपरेनुसार या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात आणि हे जे ठिकाण आहे रामतीर्थ स्मशानभूमी म्हणून हे आता प्रचलित झालेलं आहे आणि या ठिकाणी हिंदू परंपरेनुसार मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले जातात। प्रभू श्री रामचंद्र यांच्या पावन पदस्पर्शामुळे हा जो जालना जिल्हा आहे हा पावन झाल्याचं पाहायला मिळत आहे। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।